मंजू काकी, आय एम सॉरी. का? काय झालं? तुला माझा राग आला असेल ना. मी चारूचं खोटं सगळ्यांसमोर आणलं आणि ऐन मुहूर्तावर तिचं लग्न मोडलं. मंजू काकी, बट ट्रस्ट मी हे मुद्दाम नाही केला ग. माझा चारूशी असा काही पर्सनली इश्यू नाही आहे. मला फक्त श्रीनिवास इनोसंट हे सगळ्यांसमोर प्रूव्ह करायचं होतं. तो ज्यात अडकला होता ना, त्यातून बाहेर काढणं खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. ओवी, मला माहिती आहे सगळं. अगं मी नाही रागवले तुझ्यावर. हे बघ, तू तिचं खोटं समोर जरी आणलं नसतंस ना, तरी आज ना उद्या ते उघडकीस आलंच असतं. पण तोपर्यंत खोतांची खूप बदनामी झाली असती. खूप उशीर झाला असता ग. श्रीनूचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. पण ओवी, अगं तुझ्यामुळे मोठा अनर्थ टळला. आमची इज्जत वाचवलीस तू. मंजू हे बघ, हे बघ, हे घर ना कायम तुझं ऋणी राहील. तुला सांगते ना ओवी, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता सगळं छान होणार आहे. हे बघ, लालिताई पण आल्या. हो ना लालिताई, मोठा अनर्थ टळला. ओवी, तू लालिताईंचं काही टेन्शन घेऊ नकोस हा. त्यांचा राग आज ना उद्या जाईलच. आणि मानाला पण लावून घेऊ नकोस हा. मंजू काकी, मी कसलंच टेन्शन घेत नाही. हे बघ, मी आत्ता फक्त निशीचा विचार करते. ती येते, मी इतकी एक्साइटेड आहे ना. मी काय करू आणि काय नाही असं झालंय मला. माझा मुलगा तुझ्यापेक्षा बेटर लाईफ पार्टनर तो डिझर्व करतो. समवन लाईक निकिता. हे मूल जन्माला येऊ नये म्हणून मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करणार. मार्क माय वर्ड्स. आणि जर तुला तुझ्या पोटातल्या बाळाची काळजी असेल निशी, 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 अगं दादा मग काय झालंय? आज चला. निशी, निशी, व्हॉट हॅपन? अशी का अवस्था केलीस? दादा, काय झालंय? काय झालंय निशीला? मावशी, दादा सगळं ठीक आहे ना? वय तर आपलं निशिक झालं तरी काय हा? ती तू चेहरो असू कशाक सुकलो हा? चला आज जाऊया. चल बाळा. ओवी बाळा, निशीला खोलीत घेऊन जा. तिला काय हवं नको ते बघ. निशी, चल.
दादा असा काय? अरे तुम्ही गेल्या पावली परत कशा केलास? हा नाही म्हणजे आमका वाटला होता की तुम्ही 2 दिवस तरी राहूशाल आणि मग याल. हा नाही आणि ह्या असा काय झाला? ह्या निशीची अशी काय अवस्था? सगळं ठीक आहे ना? निशीच्या बाबतीत काहीतरी भयंकर घडला. येताना सुद्धा प्रवासात गप्पा गप्पा होती. खूप घाबरली होती ती. अरे पण दादा तू काय बोलला काय नाही त्यांका? माका वाटलं निशी आली तर आनंदात असतात, पण तिची ही अवस्था बघवत नाही रे दादा. पहिल्यांदा बघते ते का मी असं. निशीने जास्त काही कोणाशी बोलायची संधीच दिला नाही. आम्ही त्या घरात गेलो आणि निशी निशी दरवाजा उघड बघ बाहेर कोण आलाय. बापरे, एवढं सगळं झालंय आणि निशीने आपल्याला पत्ता सुद्धा लागू दिला नाही. आणखीन एक गोष्ट आहे. निशीला दिवस गेलेत.